शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी, गुड न्यूज आहे मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कापसाच्या भावात झाली वाढ. त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केलेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे येण्याची शक्यता आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण बघा मित्रांनो. दोन्ही बातम्या बघण्याच्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांनी सतर्क राहावे म्हणून सांगतो. अवकाळी पावसासह गारपीट होणार. हा आठवडा पावसाचा. शेतकरी बांधवांनी आपापल्या पिकाची मालाची काळजी घ्यावी. होय शेतकरी मित्रांनो, उत्तर भारतात निर्माण झालेला पश्चिमी विक्षोभ आणि समुद्राहून म्हणजे पश्चिम दिशेकडून जमिनीवर वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांचा संयुक्ती परिणाम म्हणून पुढील आठवड्याभर राज्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू राहणार आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. शुक्रवारी सांताक्रूज येथे तापमान 37 होते. यात 4ने घट झाली असून हवामानात अचानक बदल जाणवत आहे. शनिवारी सकाळी 10:45 वाजता मुंबईत तापमान सुमारे 31 आणि आर्द्रता 60% होती. त्यामुळे नागरिकांना उष्ण आणि दमट वातावरण जाणवत होते. 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता. कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ यांची माहिती. तर 29-30 मार्च रोजी मुंबईवरील ढग दाटून येतील आणि ते सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता. मित्रांनो, पुढची एक दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी एकदा ती सांगतो की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत. राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर. पात्रतेचे निकषही आता सुलभ. मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर विशेषतः पूरग्रस्त भागामध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषामध्ये शिथिलता आणून सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी तसेच गोठ्यांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीच्या वितरणासाठी सविस्तर कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना देखील जाहीर केलेल्या आहे. मित्रांनो, मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदाराकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला जाईल. मृत पशुधनासाठी शवविच्छेदन अहवाल, त्याचबरोबर बेपत्ता प्रकरणात पंचनाम्याची प्रत, लाभार्थ्याचा आधार व बँक खात्याची माहिती जोडणे बंधनकारक असेल. मित्रांनो, किती मिळणार मदत? तर मित्रांनो, गोठा नुकसान झाल्यास 3,000 रुपये प्रति गोठा. दुभती जनावरे त्या ठिकाणी सुद्धा काय अजून भरपूर मदत मिळणार आहे. आता वळूया कापसाच्या भावाकडे. पावत्या बघूया मित्रांनो. परभणी येथील पावती पहिली 8,125, दुसरी एक पावती 8,135 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती परभणीची बघा. परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी 8,145ची पावती आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 8,145, सरासरी 8,075, तर कमीत कमी 7,900, तर फरदड 6,500 ते 6,900 चालू आहे. मित्रांनो, सेलू परभणी खाजगी बाजारात कापूस जास्तीत जास्त 8,095 पर्यंत जाताना दिसत आहे. तर धारूर बीड खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,900चा भाव सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, चिखली बुलढाणा 7,900, पुलगाव येथे जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,280 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,195 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,260 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.